जनता का नाकारते हे लक्षात न घेता आरोप सुरू आहेत असं केशव उपाध्येंनी म्हटलंय। सलीम जावेदचा आदर्श घेतला तरी हे स्क्रिप्ट रायटिंग चालणार नाही, या शब्दात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे। केशव उपाध्येंनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे पाहूयात। त्यांनी असं म्हटलंय की कधी ईव्हीएमवर शंका तर कधी मतदार यादीवर शंका, पण मुळात जनसेवेचं विश्वासार्हतेचं व्रतच यांना माहिती नाही। जनता का नाकारते तेच लक्षात न घेता आरोप सुरू आहेत। ईव्हीएम हॅकचा आरोप खोटा ठरला म्हणून आता मतदार यादीवर शंका घेत आहेत। ही मंडळी अत्यंत मूलभूत प्रश्नांची उत्तर देत नाहीयेत। एक, मतदार यादी उमेदवाराकडे असते तर तेव्हा आक्षेप का घेतला नाही? 2, यादी मोठी असते म्हणून लक्षात आला नाही, मग तुमचा पोलिंग एजंट काय करत होता की पक्षाच्या पोलिंग एजंटवर विश्वास नाही? 3, पवारांना ज्यावेळी ती 2 माणसं भेटली त्याचवेळी त्यांनी ते जाहीर का केले नाही, कारवाई का केली नाही? 4, आता ती माणसंच आठवत नाही म्हणणं म्हणजे डोंगीपणाचा कळस आहे। 5, मतदार यादी शुद्धीकरण बिहारमध्ये सुरू तर त्याला विरोध का? गल्ला जमवणारे चित्रपट देणाऱ्या सलीम जावेदचा आदर्श कितीही राहुल शरद या जोडीने घेतला तरी ये स्क्रिप्ट रायटिंग नहीं चलेगा। आता ती माणसंच आठवत नाही असं म्हणणं म्हणजे ढोंगीपणाचा कळस असल्याचं केशव उपाध्येंनी म्हटलंय।